स्वागत। एक स्पेशल रिपोर्ट सुरुवातीला आपण बघणार आहोत। प्रशांत कोरटकर अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। त्यातच कोरटकरच्या एका फोटोवरून तो दुबईत पळाल्याची चर्चा सुरू झाली होती। पण कोरटकर हा विदर्भातच असल्याचा दावा केला जातोय। पोलिसांच्या मदतीनेच कोरटकर पळाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। मात्र पोलीस कोरटकरला शोधून काढतीलच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। दरम्यान कोरटकरच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे। चिल्लर कोरटकरला शोधण्यात पोलीस अपयशी ठरलेत। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या विरोधात राज्यात प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। तर चिल्लर माणूस परदेशात पळाला हे गृह खात्याचं अपयश आहे असा आरोप इंद्रजीत सावंत यांनी केलाय। कोरटकरच्या मागे कोणती तरी यंत्रणा कार्यरत आहे असा दावाही सावंतांनी केला। अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला ह्याच्या अगोदरच अटक झाली पाहिजे होती। आज आता महिना होईल आता या थोड्या दिवसामध्ये, आणि महिनाभर झालं कायद्याचं संरक्षण नसताना, गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खरंच गेला असेल तर हे संपूर्ण गृह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे। पोलिसांच्या हातावर तुरी देणारा कोरटकर त्याचे दुबईतील जुने फोटो व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय का असा सवाल निर्माण झालाय। मात्र कोरटकर विदर्भात असल्याचं घटनाक्रमावरून स्पष्ट होतंय। कारण नुकतंच कोल्हापूर पोलिसांचं पथक चंद्रपुरात आलं होतं। त्या पथकानं कोरटकर ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तिथं चौकशी केली। 13 मार्चच्या दरम्यान कोरटकर चंद्रपूरला येऊन गेल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती। मात्र प्रशांत कोरटकरला कोण पाठीशी घालतंय असा रोकडा सवाल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विचारलाय। आता तो पळून गेला का नाही ते सांगते। उद्या आम्ही म्हणायचो पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा, किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या, किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा। काही होऊ शकतं, भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं। आणि खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही। तसंही प्रशांत कोरटकरांना कोण रोखू शकतं? IAS IPSच्या बदल्या करणारा माणूस, त्याला कोणाची भीती आहे? त्यामुळेच तो महाराजांना अपमान करणारे वक्तव्य करतो ना। विरोधकच नव्हे तर सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांनीही चिल्लर कोरटकरवरून प्रचंड संताप व्यक्त केला। कोरटकर विदेशात नसून विदर्भातच दडून बसल्याचं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलं। हा जो फोटो सोशल मीडियावर टाकलाय तो पोलिसाच्या तपासाची चक्र, म्हणजे कोल्हापूर पोलीस त्याला अटक करता नागपूरमध्ये ठाण मांडून बसलेली आहेत। त्याला वर जामीन कुठं मिळेल असं झालाय। त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्याकरता प्रशांत कोरटकरनी अशा प्रकारे आगाऊपणा केलेला आहे। मात्र या सगळ्या एकंदरीत प्रकरणामध्ये पोलिसांची दिशाभूल करणे हा सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे। तो कुठेही कोलकाता किंवा दुबईला नाही। माझं स्पष्ट म्हणणं आहे, चंद्रपूर ते नागपूरच्या दरम्यान तो लपला असावा, लपलेला आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकर आश्रयासाठी चंद्रपुरात आल्याची चर्चा रंगली होती। या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात कोरटकरला कोणी मदत केली आणि कोणाच्या सहकार्यानं तो इथं थांबला याचाही आता तपास केला जाणार आहे। मात्र कोरटकरला पोलीस पकडतील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला। मी तुम्हाला सांगतो, तो दुबईला जाव का अजून कुठेही जाव, पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील। प्रशांत कोरटकर सारखी चिल्लर व्यक्ती पकडता येत नसल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची चांगलीच नाचक्की सुरू आहे। दहशतवाद्यांना गोळ्या घालणारे, बड्या गुन्हेगारांना जेलमध्ये टाकणारे महाराष्ट्र पोलीस चिल्लर कोरटकर समोर हतबल झालेत। हे चित्र पोलिसांच्या प्रतिमेला शोभणारं नाही। त्यामुळे बिळात दडलेल्या चिल्लर कोरटकरला लवकरात लवकर अटक करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। 1 एप्रिलपासून कांद्यावर कोणतीही निर्यात शुल्क आकारले जाणार नाही। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। केंद्र सरकारच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे आभार मानले।
लासलगाव आणि पिंपळगाव इथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं म्हणत फडणवीसांनी कांदा निर्यात शुल्क हटवल्याच्या निर्णयाचं स्वागत केलं. राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सहकार मंत्री अमित शहा आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले. आता कांद्याला चांगला भाव मिळेल असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला. कांदा निर्यात शुल्क हटवल्यानं खासदार अमोल कोल्हेंनीही केंद्र सरकारचे आभार मानले. आम्ही संसदेत वारंवार मागणी केली. आता यापुढे केंद्र सरकारचं धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने राहील, असं अमोल कोल्हे म्हणाले. केंद्र सरकारच्या निर्णयाचं खासदार निलेश लंकेंनी स्वागत केलं. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याच्या मागणीकरता अनेक वेळा आंदोलनं केली. उशिरा का होईना सरकारला जाग आली, अशी प्रतिक्रिया निलेश लंकेंनी दिली आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवावं ही अनेक दिवसांची मागणी आज पूर्ण झाली. आता कांद्याची निर्यात वाढवून शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळेल. हमीभाव मिळण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन खासदार भास्कर बगरे यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतला. प्रशांत कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली असून कोरटकरच्या पत्नीनं पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केलेला आहे. जळगावात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. या राज्यात आता सरपंच सुरक्षित राहिलेले नाहीत, असं विधान एकनाथ खडसेंनी केलं. लोकप्रतिनिधी देखील सुरक्षित नाहीत, अशी खंत खडसेंनी व्यक्त केली. बीड जिल्हा कारागृहात माझ्या पतीच्या जीवाला वाल्मिक कराडकडून धोका आहे, असा आरोप दादासाहेब खिंडकर यांच्या पत्नी अश्विनी खिंडकर यांनी केलाय. अश्विनी खिंडकरांनी कारागृह अधीक्षकांना निवेदन देत खिंडकरांना पोलीस गार्ड देत सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्याची मागणी केलेली आहे. बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. अंबेजोगाई इथल्या क्रांतीनगर भागात राहणारा गुंड मोहन मुंडेवर MPDA अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. महत्त्वाची बातमी अशी की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात ते आढावा घेणार आहेत. आढावा बैठक त्याकरता त्यांनी बोलवलेली आहे, अशी माहिती मिळते. या दौऱ्यावेळी ते काही ठिकाणांना भेटी सुद्धा देणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकमध्ये सिंहस्थ तयारीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहे. सिंहस्थ कुंभमेळ्या संदर्भात ते आढावा बैठक घेणार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ते काही ठिकाणांना भेटी सुद्धा देणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला पालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाली आहे. शिवाजी पार्क मैदानात 30 मार्चला हा मेळावा होणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नव्या पदांची घोषणा करतील, तसंच पक्षाची आचारसंहिता जाहीर करतील, अशी शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत राज ठाकरे यांनी नेत्यांना प्रमुख शहराच्या जबाबदाऱ्या वाटून देणार असल्याचं सांगितलं होतं. तसंच नाशिक, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर मुंबईसाठीही अध्यक्ष नियुक्त करण्यात येणार आहे. मुंबईतील विभाग अध्यक्षांच्या कामावर देखरेख ठेवून यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी मुंबई अध्यक्षावर देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून राज्यसभेतील परस्परांच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका कुठलीही कारवाई न करता निकाली काढण्यात आल्याचं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी जाहीर केलं.
या याचिकांच्या संबंधात पुढे कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती करणाऱ्या याचिका आपल्याला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून 3 फेब्रुवारी 2025ला प्राप्त झाल्या. विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यावर आमदार संजय केनेकर पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये आले. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत केनेकर यांची शहरातून मिरवणूक काढली. संताजी, धनाजी आणि ताराराणी यांचं भव्य स्मारक संभाजीनगरामध्ये उभारणार असं आश्वासन यावेळी केनेकर यांनी दिलं. शिवसेना उबाठा पक्षाच्या स्नेहल जगताप यांनी सहकुटुंब सुनील तटकरे यांची भेट घेतली. सुतारवाडीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसोबत त्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मशाल सोडून हाती घड्याळ बांधण्याचा निर्णय स्नेहल जगताप यांनी घेतला. अजित पवार यांच्या उपस्थितीत जगताप यांचा पक्षप्रवेश होणार असून 14 एप्रिलनंतर प्रवेशाची तारीख ठरणार आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. भरत शेठ पुन्हा निवडून आल्यावर तेच पालकमंत्री होतील असं तिन्ही पक्षांमध्ये ठरलं होतं. त्यामुळे तिन्ही नेत्यांनी मिळून यावर मार्ग काढावा अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली. चित्रा वाघ एकट्या नाहीत, भाजपसह नारायण राणे त्यांच्या पाठीशी आहे अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी चित्रा वाघ आणि अनिल परबांच्या वादावर दिली. तर परब आणि आक्रमकता हे समीकरण जमतं का असा खोचक टोलाही राणेंनी लगावला. रस्ते घोटाळ्याची चौकशी व्हावी अशा मागणीचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. तर पक्ष सोडल्यापासून नारायण राणे आमच्यावर आरोप करतात असाही टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी छगन भुजबळांची भेट घेतली. जळगावातील अजिंठा विश्रामगृहावर भुजबळ आणि निकमांमध्ये बंद दारात चर्चा झाली. या चर्चेचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. औरंगजेबाची कबर काढावी या मागणीला आमचा पाठिंबा नाही असं वक्तव्य आरपीआयच्या रामदास आठवलेंनी केलं. औरंगजेबाचा आम्हाला पुळका असण्याचं कारण नाही, पण आत्ताचे मुस्लिम औरंगजेबासारखे नाहीत असं रामदास आठवले म्हणाले. एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. सोलापूर अक्कलकोट या महामार्गावर भीषण असा अपघात झाल्याची बातमी येते. मुंबईहून अक्कलकोटच्या दिशेने जाताना हॉटेल वळसंग वाडा यासमोर भरधाव वेगानं जाणाऱ्या कारचा टायर फुटला. यावेळी चालकाचा कारवरचा ताबा सुटला आणि भरधाव कारनं मालवाहू टेम्पोला मागून जाऊन धडक दिलेली आहे. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे. 4 जण गंभीर जखमी झालेले आहेत. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. कार आणि मालवाहू टेम्पोचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सीसीटीव्ही फुटेज आपल्या समोर आहे. टायर फुटल्यानं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ही गाडी येऊन उभ्या असलेल्या टेम्पोला धडकलेली आहे. त्यामुळे यातल्या दोघांचा मृत्यू झालेला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि काही जण जखमी झालेले आहेत. अत्यंत भयंकर अशी ही घटना. पक्षात गटतट चालणार नाहीत, कोणतीही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. रस्त्यावर उतरून संघर्ष करा असा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिला. ते प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आले होते. शेतकऱ्यांच्या मदतीला मावळ कृषी विभाग धावून आला. प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना अंतर्गत सौर ऊर्जा पंप शेतकऱ्याच्या शेतात बसवण्यात आला. त्यामुळे शेतीसाठी महावितरणच्या विजेवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही. सोलापुरामध्ये उदरनिर्वाह करण्याकरता सायकल चोरी करणाऱ्या 72 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांनी अटक केली. ज्येष्ठ नागरिकानं सोलापुरातील 5 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल 14 सायकली चोरून नेल्या. पोलिसांनी या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकावर कारवाई केली आहे. मुळशी धरणग्रस्तांच्या मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. सरकारनं या धरणग्रस्तांचं पुनर्वसन करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी केली. मुंबई गोवा हायवेवर खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर वनविभागानं कारवाई केली. या टेम्पोसह 354 खैर लाकडाचे तुकडे वनविभागानं जप्त केले.
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याला देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार जाहीर झालाय. भीमाशंकर साखर कारखान्याला 7व्यांदा हा पुरस्कार जाहीर झाल्यानं कारखाना परिसरात कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. व्हॉट्सअॅप स्टेटसवर आक्षेपार्ह पोस्ट ठेवणाऱ्या एका व्यक्तीवर लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर शहरात तणाव निर्माण झालाय. लोणावळ्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरता पोलिसांनी सगळ्या धर्मीय नेत्यांची तातडीची बैठक घेतली, शांतता राखण्याचं आवाहन केलं. शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्याकरता अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही लाखो शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्याकरता मोठं दिव्य पार करावं लागतं. आधार कार्ड धारकाचा फोटो जुना असल्यानं KYC करत असताना अनेक अडथळे येत आहेत. गेल्या 3 दिवसांपासून सोना चांदीचे भाव कमी होत असून चांदीचे भाव 1200 रुपयांनी कमी होऊन चांदी 28,100 रुपये प्रति किलोवर आली आहे. तसंच सोन्याच्या भावातही 600 रुपयांची घसरण झाली आहे. सोनं 88,400 रुपये प्रति तोळ्यावर आलंय. तब्बल 4 ते 5 वर्षांनी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना अच्छे दिन आलेत. उत्तर भारतातून वाढलेली मागणी आणि सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनामध्ये झालेली घट यामुळे द्राक्षांना किलोला 50 ते 80 रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळतोय. सागरी किनारा प्रकल्प अर्थात कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेकरता येत्या काळात खर्चिक ठरणार आहे. या प्रकल्पाच्या देखभालीकरता पालिकेला वार्षिक 200 कोटींचा खर्च येणार आहे. कोस्टल रोडवर वाहतूक नियमाची अंमलबजावणी करण्याकरता मुंबई महापालिकेकडून कॅमेरे बसवण्यात येत आहेत. हे कॅमेरे मे 2025 पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिली. दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा आटोपली की बच्चे कंपनी थेट मामाच्या गावी धूम ठोकते. मात्र यावर्षी हजारो विद्यार्थ्यांचं हे गणित बिघडणार आहे. शिक्षण विभागानं नवीन GR काढत 1ली ते 9वीची परीक्षा 5 ते 25 एप्रिल कालावधीत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालकांसह मुलांचा हिरमोड झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ला पर्यटकांचं खास आकर्षण आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्यात प्रवेश करण्याकरता जीव मुठीत धरून होडीनं प्रवास करावा लागतो. पण केंद्र सरकारनं नुकताच गोवा किल्ला हे जलदुर्ग सुवर्णदुर्ग किल्ला या दरम्यान रोपवे करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पर्यटन वाढीला मोठी चालना मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर करून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई केली. सिलेंडरचा मोठा साठा जप्त करण्यात आला. यावेळी पोलिसांनी 3 वाहनांवर कारवाई करत तब्बल 10 ते 12 घरगुती गॅस सिलेंडर ताब्यात घेतलेले आहेत. चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला घरफोड्या करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आलं. पोलिसांनी 19,10,000च्या सोन्या चांदीच्या दागिन्यासह त्याला अटक केली. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सगळ्याच रुग्णालयांमधील डॉक्टर 2.5 वर्षांपासून रुग्णाची माहिती हातानं लिहित आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली सध्या बंद आहे. ही यंत्रणा सुरू करण्याकरता आवश्यक असणाऱ्या हार्डवेअर खरेदीकरता वैद्यकीय शिक्षण विभागानं अखेर मान्यता दिली आणि डॉक्टरांची हातानं लिहिण्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे. ईद आणि गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पर्यटन नगरीतील प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी शक्तीप्रदर्शन केलं. नागरिकांना सणांच्या काळात शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं. हिंदुस्थानी नौदलात अग्निवीर पदांची भरती केली जाणार आहे. या पदांकरता येत्या 29 मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. नौदलाकडून 2026 बॅचसाठी MR आणि SSR या पदांकरता भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली. रस्ते सुरक्षेला प्राधान्य देतानाच केंद्र सरकारनं मोटर वाहन नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल नवीन दंड आणि शिक्षेची घोषणा केली आहे. या नवीन नियमांनुसार वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल दंड 10 पट वाढवण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कालपासून बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी भल्या पहाटे शहरातील विविध विकास कामांना भेटी दिल्या. कामं दर्जेदार झाली पाहिजेत, नागरिकांची कुठलीही तक्रार येता कामा नये असा सज्जड दम त्यांनी दिला.
मोठी बातमी बघणार आहोत. अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सीबीआयकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलेला आहे. सुशांत सिंगचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे या प्रकरणात जिच्यावर संशय होता त्या रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळालेली आहे. कुठलाही पुरावा न सापडल्यानं सीबीआयनं तपास बंद केलेला आहे. सीबीआयनं तब्बल 4 वर्ष 4 महिन्यांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय. दरम्यान सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रे इथल्या त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. सुशांत सिंहचा मृत्यू प्रथमदर्शनी आत्महत्येचं प्रकरण वाटत होतं, पण दुसरीकडे सुशांत सिंगचे वडील के सिंग यांनी रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता. अखेर सीबीआयच्या अंतिम अहवालामध्ये मृत्यूचं खरं कारण ही आत्महत्याच आहे असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. तर अजून एक मोठी बातमी बघूयात. सामान्य जनता नव्हे तर राजकीय पुढारीच आपल्या स्वार्थाकरता जातीवाद करतात असं परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय. शनिवारी ते असं म्हणाले की आपल्या स्वार्थाकरता जनता जातीयवादी नाहीये, पण पुढारीच जातीवाद करतात. दरम्यान हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जातपात अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राजकारण्यांचे कान टोचलेले आहेत. मात्र यावेळी गडकरींचा रोख नेमका कुणाकडे होता याची चर्चा मात्र नक्कीच रंगतीये. मला वाटतं लोकांनी सगळ्यांनी मतदान करतात. हे पुढारी निर्माण करतात जात. जनता जातीयवादी नाही आहे, पुढारी जातीयवादी आहे. ते आपल्या स्वार्थाकरता जात उभी करतात. कारण बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट. कॉम्पिटिशन आहे, हु इज मोर बॅकवर्ड. नागपूर इथल्या तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शांतता राहावी या उद्देशानं पोलीस अलर्ट मोडवर आहेत. मुंबईत ठिकठिकाणी मुंबई पोलीस संवेदनशील विभागात रूट मार्च काढतायत. घाटकोपरच्या चिरागनगर, आझादनगर, पारशीवाडी विभागात पोलिसांच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथल्या औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली. ही कबर राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळण्याचे निर्देश पुरातत्व खात्याला द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली. मार्च 2024च्या तुलनेत यावर्षीच्या मार्च महिन्यात एसटीची दररोजची प्रवासी संख्या 3 लाखांनी कमी झाली आहे. शिवाय महामंडळाच्या तिजोरीत अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न येत आहे. महामंडळाला दिवसाकाठी 31 कोटी 74 लाख रुपये एवढं उत्पन्न अपेक्षित होतं. मध्य आणि हार्बर पश्चिम मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता आज तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. प्रवाशांना लोकल प्रवास करायचा असेल तर वेळापत्रक पहा आणि तसं नियोजन दिवसभराचं करा असं सांगण्यात आलंय. राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानं उष्णतेशी निगडीत आजारांचा धोका वाढू लागलाय. राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरूच असून आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण गडचिरोलीत आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. कडक उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं आटत चाललाय. आणखी 2.5 महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत. त्यामुळे संभाव्य पाणी संकट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून भातसा आणि अपर वैतरणा या 2 धरणांमधील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारला मागितली आहे. पुण्यातील अनेक भागांमधल्या पाणी पुरवठा आज विस्कळीत होण्याची शक्यता आहे. वारजे इथं मुख्य जलवाहिनी फुटल्यानं या जलवाहिनीचं काम करायचं आहे. यामुळे शहरातल्या अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. उत्पादकांची FRP एकरकमी देण्याचा कायदा आणि त्यासंदर्भात न्यायालयानं दिलेल्या आदेशामुळे साखर उद्योगापुढे नवं संकट उभं राहिलंय.
देशातील ऊस उत्पादकांच्या थकीत FRPचा आकडा 15,505 कोटी रुपयांवर गेलाय. एकीकडे कायद्याची टांगती तलवार आणि दुसरीकडे आर्थिक डबघाईमुळे साखर कारखान्यांपुढे ही रक्कम उभी करण्याचं मोठं संकट आहे. राज्यात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याकडे नागरिकांनी विविध कारणानं पाठ फिरवली आहे. त्यामुळे सगळ्याच जिल्ह्यात या शहरात पाट्या लावण्यासाठीचं फिटमेंट सेंटर वाढवलं जाणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून तसा आदेश शनिवारी राज्यातील सगळ्या RTO कार्यालयांना मिळाला आहे. नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता करावरील थकीत रकमेवरील विलंब शुल्क दंडात्मक रकमेवर अभय योजना सुरू केली असताना दुसरीकडे पाणी देयकांवरील विलंब शुल्क आणि दंडात्मक रकमेवर 50% सूट देण्याबाबतची अभय योजना लागू केली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत ही अभय योजना लागू असेल. मुंबईमध्ये क्षयरोगाचे रुग्ण वाढत असून 2024 मध्ये एकूण 60,633 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी 53,638 रुग्ण मुंबईत वास्तव्यास होते. एकूण रुग्णांपैकी 38% हे फुफ्फुसा व्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्ण आहेत. 6% बालरुग्ण आहेत तर 9% हे औषध प्रतिरोधक रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे. महावितरणनं भांडूप परिमंडळातील लघुदाब वीज ग्राहकांकडे थकीत असलेले 165 कोटी रुपयांच्या वसुलीवर भर दिलाय. दुसरीकडे वीज ग्राहकांना बिल भरणं सोयीचं व्हावं यासाठी वीज बिल भरणा केंद्र साप्ताहिक सुटी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवले जात आहे. कोरोना काळात आरोग्य सुविधा पुरवण्याकरता कंत्राटी पद्धतीनं घेण्यात आलेले कर्मचारी अद्यापही पालिका सेवेत कार्यरत असून त्यापैकी कामचुकारपणा करणाऱ्या 100 कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेनं कामावरून काढून टाकण्याची कारवाई वर्षभरात केली आहे. या निमित्तानं कामचुकार कर्मचाऱ्यांना पालिकेनं घरचा रस्ता दाखवल्याची चर्चा आहे. मुंबईतील सगळ्या 13,79,083 झोपडपट्टी वासियांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्याकरता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं निविदा काढून महापालिकेच्या प्रभागनिहाय सर्वेक्षण संस्थांची नियुक्ती करण्याचं ठरवलं आहे. आतापर्यंत 40% बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झालं असून उर्वरित 60% पूर्ण करण्याकरता एकाच वेळी अधिक संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय प्राधिकरणानं घेतला आहे. चिंचवड इथल्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणाकरता 9 वर्षांपासून ते बंद आहे. आतापर्यंत 20 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. आणखी 1.25 वर्ष हे संग्रहालय खुलं होण्याकरता पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2025-26 या आर्थिक वर्षाकरताचा एकूण 566 कोटी रुपये जमेचा आणि तब्बल 648 कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये एकूण 82 कोटी रुपयांची तूट दर्शवली असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 17 कोटी रुपयांनी ही तूट कमी झालेली आहे. मुंबई विद्यापीठाचा 2025-26 या वर्षाचा 968 कोटी 18 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला. विद्यापीठानं यंदा 147 कोटी 63 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला. यंदा विद्यापीठाची अर्थसंकल्पीय तरतूद 13% वाढली आहे. गेल्या 2 वर्षांपासून जागतिक आणि देशातील हवा प्रदूषणामध्ये उरणची अव्वल क्रमांकावर नोंद होऊ लागली आहे. मात्र काही दिवसांपासून यामध्ये सुधारणा झाली असून शुक्रवारी हा हवा गुणवत्ता निर्देशांक 59 अंकांवर होता. या अंकात सातत्यानं सुधारणा होत आहे. त्यामुळे वातावरणही आल्हाददायक आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील उडणाऱ्या मातीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरता IITच्या अंतिम अहवालाआधी जी उत्तर या विभागानं गवत लागवडीकरता महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे निधीचा प्रस्ताव दिला होता. पर्यावरण विभागानं त्याकरता 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी मिळताच टप्प्याटप्प्यानं रहिवाशांना विश्वासात घेऊन गवताची लागवड केली जाणार आहे. उन्हाळ्याच्या सुटीच्या कालावधीमध्ये प्रवाशांच्या नियमित रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नांदेडला जाण्याकरता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून गाडी धावणार आहे. या रेल्वे गाडीच्या 24 अतिरिक्त फेऱ्या होतील. त्यामुळे मध्य रेल्वेनं चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या 356 झाली आहे. राज्यात वाहन विक्रीकरता आवश्यक असलेले व्यवसाय प्रमाणपत्र नसलेल्या वाहन वितरक आणि उत्पादकांवर कारवाई करण्यास राज्य परिवहन विभागानं सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबईतील मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी, बोरिवली आणि पुणे या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार व्यवसाय प्रमाणपत्र नसलेल्या 36 वाहन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली तर 34 वाहनं जप्त करण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागापेक्षा जास्त बालकं कुपोषणानं पीडित असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. जिल्ह्याभरामध्ये तब्बल 10,697 बालकं सॅम व मॅम या तीव्र आणि मध्यम कुपोषणग्रस्त आहेत आणि यापैकी सर्वाधिक बालकं ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण या शहरांमध्ये आहेत.